नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपण मागचा व्हिडिओ केला लांजा ते हातखांबा. आता आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे हातखांबा ते संगमेश्वर. संगमेश्वरपर्यंत कितीपर्यंत आपला व्हिडिओ होतो ते बघूया. तर बघू शकताय पुढचं काम. इथे दोन्ही लेन झालेले आहेत आणि ते थोडंसं काम चालू आहे. दोन्ही लेन झालेले आहेत. एक लाईन चालू आहे, एक लाईनची लेंथ तयार होऊन रेडी आहे. आता आपण निवली फाट्याला आलेलो आहोत. निवली फाट्याच्या ब्रिजचं काम चालू आहे. इथून तुम्ही गणपतीपुळेला जाऊ शकताय. तर निवली फाट्याच्या ब्रिजचं काम चालू आहे. इथे पण काम संत गतीने चालू आहे. आता आपण निवली फाट्याच्या पुढे आलेलो आहे. तर इथे थोडंसं पॅचेस बाकी आहेत आणि ते बघू शकताय एक रोड कंप्लीट आहे आणि दुसऱ्या रोडचं काम चालू आहे. दुसरा रोड पण कंप्लीट आहे. मधल्या डिवायडरचं काम चालू आहे. बघू शकताय इथे पण काम चालू आहे. मध्ये मध्ये कुठे कुठे पॅचेसचं थोडंसं काम बाकी आहे. बाकी आता बघू शकता इथे पण रोडचं काम चालू आहे. मशिनरी लागलेले आहेत. इथे पण बघू शकताय मधल्या डिवायडरचं काम चालू आहे. आता इथे काम बाकी आहे. बघू शकता बाजूला वॉल कंपाऊंडचं काम झालेलं आहे. बाजूचा रस्ता पण तयार झालेला आहे. जेव्हा आपला शेवटचा व्हिडिओ होईल संगमेश्वरचा, तेव्हा आपण किती किलोमीटर आणि किती वेळ लागला हे आपण पण काढणार आहोत. आपल्याला गोव्यापासून लांजापर्यंत 200 किलोमीटरला 3-3.5 तास लागले अंतर कापायला. आता लांजा ते संगमेश्वर हे अंतर फक्त काहीतरी 50 किलोमीटरचं आहे. त्यासाठी किती वेळ लागतो बघूया. तर बघू शकता इथे थोडंसं काम चालू आहे. मला वाटतं इथे टोल नाक्याचं काम चालू आहे असं वाटतंय. बघू शकता इथे कटिंगचं काम चालू आहे. मशिनरी लागले आहेत. चांगल्यापैकी काम चालू आहे. या हद्दीत चांगलं काम चालू आहे. बघू शकताय बाजूला रस्त्याचं काम झालेलं आहे. बघू शकता इथे वॉल मारलेले आहे. अजून हाईट वाढवायला पाहिजे या वॉलची. आणि सुंदर असं मंदिर, कसलं मंदिर आपल्याला माहीत नाही, पण छान असं मंदिर आलेलं आहे. बघू शकताय छानपैकी वॉल बांधलेले आहेत. पावसाळ्यात माती रस्त्यावर येऊ नये म्हणून. बघू शकता इथे काम चालू आहे. रस्त्याला वळणं खूप आहेत. आता इथून वळण कमी करण्याचं काम चालू आहे. तर बघू शकता इथून सरळ रस्ता आणलेला आहे. तर हे वळण कमी केलेलं आहे. काम चालू आहे. इथलंही वळण कमी करण्याचं काम चालू आहे. वळणं कमी केली तर रस्ता सरळ सरळ झाला तर सुरळीत होईल. अपघाताचे पण टेन्शन राहणार नाही. बघू शकताय कटिंग करून झालेलं आहे. बघू शकता जागोजागी वळणं येत आहेत, पण वळणं कमी करण्याचं काम चालू आहे. तर हा रस्ता कधी पूर्ण होतोय याची आपल्याला आतुरतेने वाट बघतोय आपण. आपल्याला प्रवास करायचा आहे पनवेल ते गोवा. कुठेही काही अडथळा न येता
तो दिवस कधी उजाडेल काय माहीत. तर आता इथे बघू शकताय ब्रिजचं काम चालू आहे. किती उंच ब्रिज घेतलेला आहे. मला वाटतं इथे पावसाळ्यात पाणी भरण्याची शक्यता असणार म्हणून एवढा उंच ब्रिज घेतलेला आहे. किती उंच ब्रिज घेतलेला आहे. आणि नदी कोणती नदी आपल्याला माहीत नाही. बघू शकता काम चालू आहे. मशिनरी भरपूर लागलेल्या आहेत. पावसाळ्याच्या आत हे काम झालं पाहिजे. आता इथे पण थोडंसं काम चालू आहे. आता इथे बघू शकता इथे काहीच काम नाही. काही ठिकाणी काहीच काम नाही. कशाला होत नाही काय कळत नाही. आता इथे पुन्हा काम झालेलं आहे. लेवलिंगचं काम झालेलं आहे. इथे काम चालू आहे. आता इथे काही काम नाही. बघू शकताय काही ठिकाणी काहीच काम नाही. तर एका साईडला नदी आणि एका साईडला डोंगर. बघू शकता इथे डोंगर पोखरून काम केलेलं आहे. इथेही जोरदार काम चालू आहे. मशिनरी लागलेले आहेत. आता इथे दोन्ही लेन झालेले आहेत. बाजूचा रस्ता व्हायचा बाकी आहे. लेन झालेली नाही. फायनल कॉन्क्रीटचं काम बाकी आहे. आता इथे एक ब्रिज आलेला आहे कोणता तरी. बाजूला ब्रिजचं काम चालू आहे. बघू शकता बाजूचं रप काम झालेलं आहे. आता कॉन्क्रीटचं काम बाकी आहे. या साईडचा रस्ता झालेला आहे. कामाची प्रगती आहे. चांगली आहे. मागच्या वर्षी आलेल्या त्यापेक्षा भरपूर प्रगती आहे. आता बाजूला लेवलिंग करून झालेलं आहे मातीचं. त्याच्यावर आता रप काम चालू होईल. त्याच्यानंतर कॉन्क्रिटिंग होईल. आता बघू शकता डायव्हर्शन आलेलं आहे. इथेही काम बाकी आहे. लांजा ते संगमेश्वर जास्त डोंगर भाग असल्यामुळे मला वाटतं इथे कामाचा वेग थोडा कमी आहे. काम करण्यासाठी अडचणी येत असणार असं काहीतरी असणार. बघू शकता इथेही काहीच काम नाही. तर हा व्हिडिओ आपला इथपर्यंतच होणार आहे. आणि समोर बघू शकता व्ह्यू बाजूला नदी. तर हा व्हिडिओ आपला इथपर्यंतच आहे. पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये घेऊन येणार आहोत. तर आता आपण कुठे आहोत एक्झॅक्ट आपल्याला लोकेशन माहिती नाही. बघू शकता इथे कटिंगचं काम झालेलं आहे. तर हा ब्लॉग आपण इथे संपूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.